राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप या प्रकरणातील आज आपण शेवटची क्लिप या ठिकाणी घेऊन येत आहोत। या क्लिपमध्ये आज आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीचे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोणी केले का, किंवा स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप आतापर्यंत कशा प्रकारे करण्यात येते या सर्व संकल्पना या ठिकाणी पाहायच्या आहेत। तसंच CSO बघायचं आहे, NSSO पाहायचं आहे, तसंच आपल्याला NSC बघायचं आहे आजच्या या घटकामध्ये, किंवा भारतातील ज्या आधारभूत वर्षाच्या काही श्रृंखला आहेत आतापर्यंत आपण जे आधारभूत वर्ष मानले ते या ठिकाणी पाहणार आहोत। तसेच भारताचा GDP ऑफ इंडिया किंवा काय म्हणू आपण त्याला GDP ऑफ इंडिया पाहणार आहोत। तसेच भारताच्या GDPचे क्षेत्रीय विवरण जसं कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र यांचं विवरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तसेच आपल्या भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेत काय स्थान आहे याची भी चर्चा आपल्याला या ठिकाणी आज करायची आहे। आजची ही आपली शेवटची क्लिप असेल राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप। आतापर्यंत आपण पहिलं प्रकरण मूलभूत संकल्पना, दुसरं प्रकरण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, आतापर्यंत आपण एकूण 6 क्लिप डाउनलोड मी केलेल्या आहेत, अपलोड केलेल्या आहेत। आज ही 7वी आणि शेवटची क्लिप असेल। यामध्ये जमलं तर आपण प्रश्न सुद्धा घेऊन टाकू, 8 प्रश्न या ठिकाणी आहे, सोबतच होऊन जाते, त्याची चर्चा करू आपण या ठिकाणी। आजची क्लिप अतिशय महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा। ज्या संकल्पना ज्यांना कुणाला समजल्या नसतील, काही अडचणी असतील, काही संभ्रम असेल तर त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे। माझा मोबाईल नंबर 98 50 69 18 64 हा आहे, हे लक्षात ठेवा। काही अडचण असेल तर बिलकुल माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, हे थोडक्यात लक्षात ठेवा। हा भाग पहा। तर मग आजच्या ज्या बाबी आपल्याला पाहायच्या आहेत त्या बाबी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। मग आजच्या बाबी कोणत्या कोणत्या आहेत बघा। भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा। आता हे मोजमाप आपल्याला बघायचं आहे। मग हे मोजमाप पाहत असताना हा भाग पहा, स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर। मग स्वातंत्र्यापूर्वी सांगायचं झालं काय अवघड नाहीये, यावर प्रश्न आला तर येतो, नाहीतर येत सुद्धा नाही, नाही जरी आला तरी आपल्याला तो या ठिकाणी भाग माहीत राहणं नितांत महत्त्वाचं आहे। हा भाग पहा। आता इथं बघा, स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्नाचा मोजण्याचा कोणी प्रयत्न केला का? तर स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी केला। कोणी केला? दादाभाई नौरोजी। आता दादाभाई नौरोजी म्हटल्याबरोबर सांगायची काही गरज नाही, तुम्हाला माहित आहे सर्वांना। हा भाग पहा। दादाभाई नौरोजी हे मवाळ नेते काँग्रेसचे, आणि यांचा एक सिद्धांत आहे आर्थिक निसरणाचा सिद्धांत। इंग्रजांनी कशा प्रकारे आपल्या देशातून लूट केली, पैसा कसा लुटून नेला याचं संपूर्ण विवरण त्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे। हा भाग पहा। थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा त्या पुस्तकामध्ये। मग यांनी काय सांगितलं दादाभाई नौरोजींनी? देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो दादाभाई नौरोजी यांनी केला। कधी केला असेल तर 1867 आणि 68 मध्ये त्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केला, हे लक्षात ठेवा। त्यांचा बघा, त्यांनी त्यावेळेस भारताचे राष्ट्रीय उत्पन्न, कुणाचे? भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी एवढे त्या ठिकाणी, व दरडोई उत्पन्न 20 रुपये। दरडोई उत्पन्न किती रुपये? 20 रुपये। हाही भाग या ठिकाणचा महत्त्वाचा आहे, हे पहा। हा भाग पहा। मग 20 रुपये दरडोई उत्पन्न हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं, आणि त्यांनी कृषी क्षेत्र आणि गैर कृषी क्षेत्र असं वर्गीकरण केलं, हे महत्त्वाचं आहे। पण शास्त्रीय दृष्ट्या असा तो भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा नव्हता, पण यांनी सर्वप्रथम मोजमाप केलं। त्यानंतर बघा, विल्यम डिग्बी, हे काय नावं गरजेचे नाही पण माहितीच तो म्हणून हा भाग तुम्हाला या ठिकाणी इथं सांगत आहे। आता विल्यम डिग्बीने 1897-98 मध्ये, नंबर 2 विल्यम डिग्बी आहेत, विल्यम डिग्बी हे त्यांचं नाव आहे। हा भाग पहा। यांनी 1897-98 मध्ये प्रयत्न केला। बाकी काही लिहू नका याच्या बाबतीत, काही लिहायची गरज नाही। चला 3 नंबर। यानंतर फिंडले शिरास 1942। फिंडले कोण? शिरास। आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाची या ठिकाणी सर्व काय पार्श्वभूमीत पाहत आहोत। काय पाहत आहोत? पार्श्वभूमीच, सॉरी 1942।
त्यानंतर 4 नंबरला आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, हे महत्वाचं आहे सर्वात, डॉक्टर VKRV राव यांच्या बाबतीत माहिती मिळवा. डॉक्टर VKRV राव हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. हा भाग पहा. मग डॉक्टर VKRV राव यांनी 1925 ते 1929 या कालावधीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न यांनी मोजले आणि यांनी सांगितलं की त्यावेळेस देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे किती 2301 कोटी, 2300 किती 1 कोटी एवढं सांगितलं. हा भाग पहा. तर दरडोई उत्पन्न यांनी किती सांगितलं 78 रुपये. दरडोई उत्पन्न किती सांगितलं 78 रुपये या ठिकाणी सांगितलं. हे लक्षात ठेवा. या ठिकाणचा हा भाग पहा. म्हणून यांच्या बाबतीत आणि यांनाच म्हणलं जाते राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक. हे बघा, राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक. बऱ्याच वेळेस यांच्यावर प्रश्न आला, राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून डॅश डॅश ओळखले जातात. तर कोण ओळखले जातात? डॉक्टर VKRV राव हे ओळखले जातात. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग आहे. म्हणून यात हे पार्श्वभूमी आहे, काही असं अवघड नाही. याच्यामध्ये एक देसाईचं नाव आहे, ते बी का तेवढं महत्वाचं नाही, पण माहीत राहावं तुम्हाला. RC देसाई यांनी 1930 ते 31 बघा. 4 नंबर झालं. मग इथं बघा 5 नंबर इथं लिहितो बाजूला. 5 नंबर RC देसाई यांनी सुद्धा प्रयत्न केला, पण तेवढा काय तो महत्वाचा नव्हता. पण हा भाग 1930 आणि किती 31 मध्ये हे बघा. पण त्यानंतर 6 नंबरला भारतीय सांख्यिकीय संस्था, भारतीय सांख्यिकीय संस्था स्थापन कोण केली? तर महालनोबिस यांनी केली. महालनोबिस यांनी केली. महालनोबिस यांनी किती 17 डिसेंबर 1931 ला स्थापन केली. 17 डिसेंबर 1931 ला. हे एवढे जरी आता दादाभाई नौरोजी असतील, विल्यम डिग्बी असतील, फिंडले असतील, काही महत्वाचं नाही आहे या ठिकाणी. यातलं महत्वाचं कोण आहे? थोडंसं दादाभाई नौरोजी विषयी माहिती ठेवा. त्यांनी काय सांगितलं? दरडोई उत्पन्न, हे तेवढाच भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. यांच्याच बाबतीत दरडोई उत्पन्न किती रुपये सांगितलं? 20 रुपये. तर 340 कोटी रुपये त्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न होतं. तर याच्यातले दुसरं महत्वाचे आहेत कोण? त्यातले डॉक्टर 4 नंबर डॉक्टर कोण? VKRV राव यांना काय म्हणू आपण? राष्ट्रीय लेखा प्रणालीचे काय म्हणायचं आपल्याला? जनक म्हटले जाते. ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. हे बघा, यांच्या बाबतीत थोडंसं पाठ करून ठेवा. हा, हे लक्षात ठेवा. RC देसाई काही महत्वाचे नाहीत. काय भारतीय सांख्यिकीय संस्था जसं महालनोबिस यांनी स्थापन केली ते बी काही महत्वाचे नाही. गौण बाबी आहेत या. सांगायचा अर्थ असा, हे एक पार्श्वभूमी आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करत असताना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी कोणी कोणी खालीलपैकी प्रयत्न केले. एखादे नाव टाकले, 3-4 नाव, 5-6 नाव देऊन टाकले, 2-2 नाव एकाच पर्यायामध्ये 3-3 नाव दिले. तर मग त्यातले काही नाव तुम्हाला माहीत राहावं म्हणून विल्यम डिग्बी असेल, फिंडले असेल, डॉक्टर VKRV राव असेल, RC देसाई असेल, भारतीय काय म्हणू आपण त्याला PC महालनोबिस असेल, यांचं नाव थोडंसं लक्षात ठेवा. पण यातले दोघंच महत्वाचे, एक दादाभाई नौरोजी आणि दुसरं कोण महत्वाचं? डॉक्टर VKRV राव यांना तर राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असे म्हटले जाते. बस एवढी संकल्पना या ठिकाणी महत्वाची आहे. बाकीच्या बाबी या ठिकाणी गौण आहेत. हे थोडक्यात लक्षात ठेवा. सोपा भाग आहे, काय अवघड नाही, सहज तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहतो. आता हे झालं कधीचं? स्वातंत्र्यापूर्वीचं. आता काय बघू आपण? स्वातंत्र्यानंतरचं. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीपासून ते स्वातंत्र्यानंतर ते आत्तापर्यंत मग राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप कोण करते? कोणती संस्था करते? आहे की नाही? हा भाग पहा. मग तिचे अध्यक्ष कोण आहेत? किती सदस्य असतात? मग कोणकोणत्या संस्थेचं कोणतं कार्य आहे? या सर्व बाबींचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मग आता काय करू आपण? स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. कधी? स्वातंत्र्यानंतर. हे महत्वाचा घटक आहे. स्वातंत्र्यानंतर. हे बघा, आता स्वातंत्र्यानंतर आपल्याला बघायचं राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. हे बघा, हा भाग इथं एक लक्षात ठेवा. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं पहिलं पाऊल म्हणजे 4 ऑगस्ट 1949 रोजी. किती ऑगस्ट? 4 ऑगस्ट 1949 रोजी NIC ची स्थापना झाली. NIC म्हणजे कोण? राष्ट्रीय उत्पन्न समिती, नॅशनल इन्कम कमिटी. संक्षिप्त नाव लक्षात ठेवत चला. नॅशनल, I म्हणजे इन्कम, C म्हणजे कमिटी. हे कमिशन नाही बरं, कमिटी.
समिती नेमली, समिती, कमी आयोग नाही, कमिशन आयोग नाही, हे लक्षात ठेवा. मग ह्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते बघा, NIC नेमली आहे ना. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप साठी एक समिती नेमली. मग त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष होते PC महालनोबिस. कोण होते, महालनोबिस. सदस्य कोण होते, तर 2 जण सदस्य होते. काय नाव असेल, कोण असतील सदस्य यामध्ये, DR गाडगीळ व डॉक्टर RKVR राव. त्यांना आपण राष्ट्रीय लेखा प्रणालीचे VKRV राव, VKRV राव बघा. यांना आपण राष्ट्रीय लेखा प्रणालीचे काय म्हणतो, जनक. हा तिघांच्या सदस्यत्वाखाली आणि 1 जण अध्यक्ष कोण, PC महालनोबिस हे काय होते, तर अध्यक्ष होते. यांच्या नियंत्रणाखाली ही समिती स्थापन केली. आणि पहा, या समितीने 1951 मध्ये आपला अहवाल, आता कधी बी माहित आहे आपण MPSCची स्पर्धा करू, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, कुठल्याही समस्या आल्या, काही आल्या तरी शासन, राज्य शासन असू द्या का केंद्र शासन असू द्या, अगोदर समिती नेमते, मग तिचा आढावा घेते, मग पुढच्या क्रिया होत असतात. तशी इथे या ठिकाणी समिती नेमली. आणि या समिती कधी नेमली, 1949 ला. काय तारीख आहे, 4. हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत आला होता, प्रश्न विचारला होता बऱ्याच प्रश्नपत्रिकेत, हे लक्षात ठेवा. आणि या समितीनं आपला अहवाल 1951 ला सादर केला. कधी सादर केला, 1951 ला आपला अहवाल सादर केला. या अहवालात या समितीने बघा 1948-49 या वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्नाचे, कधीचे, 1948-49 चे राष्ट्रीय उत्पन्नाचे, कशाचे, राष्ट्रीय उत्पन्नाचे बघा सरकारी आकडे जाहीर केले. सरकारी आकडे जाहीर केले. कधीचे पण 1951च्या अहवालामध्ये, अहवाल कधीचा, 1951चा, कधीच राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे जाहीर केले, 1948 आणि 49. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, परत या समितीने सर्वात महत्वाची 2 शिफारशी केल्या, 2 बाबीमध्ये शिफारशी केल्या. काय काय शिफारशी केल्या त्या या ठिकाणी महत्वाचं. 1950 मध्ये बघा, याच समितीच्या शिफारशीवरून, कोणती समिती, NIC, आता पाठ करून टाका, NIC महत्वाचं आहे, नॅशनल इन्कम, काय म्हणू आपण त्याला, नॅशनल इन्कम कमिटी, राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशी 2 लई महत्वाच्या आहेत. कोणत्या 2 महत्वाच्या आहेत, तर याच समितीच्या शिफारशीवरून 1950 मध्ये, कधी बघा, या समितीच्या शिफारशीवरून 1950 मध्ये सर्वात महत्वाचं आहे या ठिकाणी, तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, काय म्हणू आपण त्याला, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बघा नॅशनल सॅम्पल सर्वे. नॅशनल सॅम्पल सर्वे थोडक्यात सांगायचं झालं NSS, एवढंच फक्त, हो नाही आणखी ना. 1950 मध्ये याची शिफारस केली, यांची पहिली शिफारस आहे. कोणाची पहिली शिफारस आहे, NIC ची, की महालनोबिस अध्यक्ष होते, सदस्य DR गाडगीळ व डॉक्टर VKRV राव सदस्य होते. यांनी शिफारस केली की आपल्या देशामध्ये NSS म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण असायला पाहिजे, ही यांनी या ठिकाणी शिफारस केली. दुसरी, ही पहिली शिफारस आहे, फर्स्ट आहे. दुसरी शिफारस फारच महत्वाची आहे यांची. यांनी दुसरी शिफारस काय केली तर बघा, सेकंड शिफारस आहे यांची, सर्वात महत्वाचं. यांनी केंद्रीय सांख्यिकीय संघटन, मी हे नाव काय लिहून द्यालो मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, कारण यांचा फुल फॉर्म एखाद्या वेळेस विचारतात. एवढी सोपी स्पर्धा नाही राहिली, अगोदर होतं, आता अवघड बाबी आहेत या ठिकाणी. हा भाग पण काय म्हणू आपण याला, राष्ट्रीय नमुना, काय म्हणू आपण, केंद्रीय सांख्यिकीय संघटन. हे बघा, केंद्रीय सांख्यिकीय संघटन, हे महत्वाचं लक्षात ठेवा. याला म्हणायचं सेंट्रल CENTRAL
NTRAL सेंट्रल स्टॅटिस्टिकल STATISTICEL ऑर्गनायझेशन ORGANISATIO संक्षिप्त काय म्हणायचं याला CSO. मग CSO ची शिफारस NSS ची शिफारस कोणी केली आणि ही शिफारस कधी केली? ही शिफारस 1950 मध्ये केली. तर ही शिफारस कधी केली? 1954 मध्ये केली. शिफारस नाही, सॉरी, शिफारस 51 झाल्या, पण यांनी शिफारस केली. हा भाग पहा, लक्षात ठेवा. अहवाल सादर केला 51लाच, पण यांनी असं सांगितलं की ही NSS स्थापन करा. परत काय सांगितलं की CSO स्थापन करा. म्हणून 1954ला स्थापन झाली. शिफारस नाही, सॉरी, काय नाही, शिफारस नाही, 1954ला स्थापन झाली. पुढे येणार आहे आता आपल्याला. पुढे NSS बघायचं आहे, CSO बघायचं आहे. आता CSOचं काय झालं? CSO बघायचं आहे. आता NSS काय झालं? NSSO झाला. ओ कधी लागला? ओ म्हणजे ऑफिस, नॅशनल सॅम्पल सर्व्हे कार्यालय, ऑफिस. हा भाग पहा, ते कधी लागला ते बघायचं आपल्याला. 1970ला याचं रूपांतर NSSO मध्ये झालं. ऑफिस असं नाव झालं. हा भाग पण याची स्थापना 1954लाच झाली. आता हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला इथून पुढे बघायचे आहेत. या प्रकारे बघा, स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप यासाठी ज्या शिफारसी कोणी केल्या? NIC ने केल्या. नॅशनल इन्कम कमिटीने केल्या, राष्ट्रीय उत्पन्न समितीने केल्या. त्या शिफारशी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणून या तिघांची भूमिका फार महत्त्वाची आहे. PC मालनोबिस सर असतील, DR गाडगीळ असतील, डॉक्टर VK आरव्ही राव असतील, VK आरव्ही राव असतील, यांची भूमिका या ठिकाणी अतिशय. यांनी केलेल्या 2 शिफारसी, एक NSSO 1950, तर 1954 मध्ये स्थापन झालेली कोण? CSO. आणि ही सर्वात महत्त्वाची आहे. CSO महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं की आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोण करते, कोणाचं नियंत्रण असते, कोण आकडेवारी जाहीर करतात, तर CSO करते. हे महत्त्वाचं आहे. मग NSSO काय करते? तर NSSO काय करते ते बी आपण पुढे पाहणार आहोत. कारण एकाएकाने या सर्व तिन्ही संघटना पण या ठिकाणी परत आणखी या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत. म्हणून यातली जी पहिली जी संघटना आहे ती संघटना आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, स्वातंत्र्यानंतरची. बघा आता ती कोणती आहे पहा. मग इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा, NIC नॅशनल इन्कम कमिटी, एवढंच लक्षात ठेवायचं की या कमिटीमध्ये 3 जण होती. तर PC महालनोबिस सर, DR गाडगीळ सर आणि परत कोण होते? डॉक्टर VK आरव्ही राव. हे 3 जण सदस्य होते. आणि यांनी काय NSS आणि कशाची CSO ची शिफारस केली आहे ना. हे थोडक्यात लक्षात ठेवा. म्हणून पहिली संघटना आपल्याला बघायची आहे स्वातंत्र्यानंतर. नंबर 1 असं नाव द्यायचं त्याला. काय नाव द्यायचं? केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय. केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय याला म्हणतात CSO. आताच मी लिहून दिलं, तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात सेंट्रल. परत ते आहे फुल फॉर्म तुमच्याकडे अगोदर, त्याला परत रिटर्न जाऊन बघायचं तुम्ही. संक्षिप्तमध्ये सांगतो हा भाग पहा. मग या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाची भारतात जी स्थापना झाली ती 1954 मध्ये करण्यात आली. आणि ही संघटना, हा भाग पहा, आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती जी नेमली होती 4 ऑगस्ट 1949 ला यांच्या शिफारशीवरून करण्यात आली. हेही या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. या संघटनेने एप्रिल 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले. कार्य कधी सुरू केले? 1955 एप्रिल मध्ये सुरू केले, लक्षात ठेवा. विचारला जाऊ शकतो स्थापना झाली 54 ला, कोणाच्या सांगण्यावरून? राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या सांगण्यावरून. परंतु याचं कार्य प्रत्यक्षात सुरू झालं एप्रिल 1955 मध्ये. यापूर्वी केंद्रीय सांख्यिकी संस्था ही तिच्यात वर्ग करण्यात आली. कोण? केंद्रीय सांख्यिकीय संस्था. कुठली केंद्रीय सांख्यिकीय संस्था? पाठीमागे आपण बघितली केंद्रीय सांख्यिकीय संस्था, यामध्ये याच्यात वर्ग करण्यात आली. आता या संघटनेचे नाव बदलून केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, तेच आहे हे असं नाव ठेवण्यात आलं. हे थोडक्यात लक्षात ठेवा. तसेच केंद्रीय काय औद्योगिक सांख्यिकीय विंग दिल्लीला नाही, औद्योगिक सांख्यिकीय विंग हे कुठं आहे? कलकत्त्याला आहे. येथे आहे. CSO चे
प्रमुख कार्य बघा, लक्ष द्या, या सीएसओचं मुख्य कार्य काय असेल तर सीएसओचं मुख्य कार्य आहे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना किंवा मोजणी करणे प्रमुख कार्य आहे, सर्वात प्रमुख कार्य आहे. कार्य इथे एखाद्या प्रश्नपत्रिकेत राष्ट्रीय उत्पन्न, आता सांगितले मी तुम्हाला, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोणाच्या मार्फत केले जाते तर सीएसओच्या मार्फत केले जाते. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग पहा. आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पहा, आता इथून पुढे आपल्याला काही बाबी या ठिकाणी पाहायच्या आहेत. बघा, यामध्ये सीएसओचे प्रमुख कार्य राष्ट्रीय उत्पन्नाची गणना होय. सीएसओ राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे, सीएसओ बरं कोण, सीएसओ राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे, राष्ट्रीय लेखा सांख्यिकी, राष्ट्रीय लेखा सांख्यिकी कोण, राष्ट्रीय लेखा सांख्यिकी प्रकाशित करते. नॅशनल अकाउंट स्टॅटिक्स कोण, नॅशनल अकाउंट्स म्हणून त्याला नाव दिलं राष्ट्रीय लेखा सांख्यिकी. कोण, राष्ट्रीय लेखा सांख्यिकी, नॅशनल अकाउंट्स स्टॅटिक्स या नावाने प्रकाशित करते. ते आकडेवारी बघा काय काय आहे. एक राष्ट्रीय उत्पन्न, वार्षिक औद्योगिक उत्पन्न, आता सांगितलं मी तुम्हाला औद्योगिक पण कार्यालय कुठं आहे, कलकत्त्याला. दुसरं काय, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, ग्राहक किंमत निर्देशांक कुठला, ग्रामीण, शहरी व एकत्रित दोन्ही पण. बघा, हे राष्ट्रीय उत्पन्नाचं या ठिकाणी काय म्हणू आपण, राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना हे कुणाचं कार्य आहे, सर्व सीएसओचं कार्य आहे. विविध प्रकारची आर्थिक सांख्यिकी, विविध प्रकारची कोणती आर्थिक सांख्यिकी, विविध प्रकारची सामाजिक सांख्यिकी, या सर्व बाबी कोण जाहीर करते तर सीएसओच्याच मार्फत. कोणाच्या मार्फत, सीएसओच्याच मार्फत. नॅशनल अकाउंट स्टॅटिक्स म्हणजे तिला म्हणू आपण राष्ट्रीय लेखा सांख्यिकी, लेखा विभाग आहे ते विभाग या ठिकाणी ही आकडेवारी जाहीर करते. हे थोडक्यात लक्षात ठेवा. आता यातलं तेवढ्या डीपमध्ये जाऊ नका, सर्वात सोपं आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे प्रमुख काय काम आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करणे हे महत्त्वाचं आहे. आणि सीएसओची स्थापना ही NICच्या राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीवरून कधी करण्यात आली तर 1954 मध्ये करण्यात, कधी 1954 मध्ये करण्यात आली. पण प्रत्यक्षाला कामकाजाला कधी सुरुवात झाली तर प्रत्यक्ष कामकाजाला जी सुरुवात झाली ती सुरुवात झाली बघा कधी, एप्रिल 1955 पासून. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही गरज नाही. बाकी बाबी या ठिकाणी आपल्याला गौण आहेत हे लक्षात ठेवा. या प्रकारची ही काय संपली आपली सीएसओ हे या ठिकाणी संपली. आता आपल्याला दुसरी आणखीन एक संघटना किंवा कार्यालय बघायचं. दुसरं काय बघायचं, कार्यालय, ऑफिस आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर 3 कन्सेप्ट आहेत. ते 3 कन्सेप्ट झाल्यानंतर पुढचा भाग अगदी सोपा आहे. आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे प्रकरण संपून टाकायचं आहे. खूप सोपा भाग आहे, काही असं अवघड नाही. मी थोडंसं व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल, समजत असेल, घरी तुम्ही व्यवस्थित त्याला रिटर्न परत पाहून त्या ठिकाणी लिहू शकता. आता दुसरी कोणती आहे तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. बघा 2 नंबर. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. लक्ष द्या या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न समिती की ज्या समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 रोजी झाली, ज्या समितीचे अध्यक्ष मी वारंवार सांगत आहे PC महालनोबिस होते, DR गाडगीळ सदस्य होते, डॉक्टर VKRV राव सुद्धा काही सदस्य होते. ही तिघ जण त्या समितीमध्ये होते. या समितीने सुद्धा कशाची, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाची, त्यावेळेस कार्यालय नव्हतं, त्यावेळेस फक्त काय होतं NSS, आता काय आलं O. हे लक्षात ठेवा. नॅशनल सॅम्पल सर्वे एवढ्याची शिफारस केली होती. कोणी केली होती, फक्त कोणी केली होती, NIC ने केली होती. कोणी शिफारस केली होती, NIC म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीने केली होती. परंतु याला दुसरं नाव काय आलं, O म्हणजे ऑफिस, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. मग ऑफिस कधीपासून म्हणायला लागले याला, हा बघ ऑफिस कधीपासून म्हणायला लागलं. पण याची स्थापना कधी करण्यात आली बघा, शिफारशीवरून कधी केली होती भारत सरकारने, 1950लाच केली. कधी केली, 1950ला. पण ओ नाव कधी आलं, ओ ऑफिस, हे ऑफिस ओ नाव नंतरीचं रूपांतर 1970 मध्ये झालं.
कधी आलं? 1970 मध्ये आलं. हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस असे करण्यात आले. NSSO मार्फत, याच NSSO मार्फत जे सर्वेक्षण करण्यात येते ते सर्वेक्षण 4 प्रकारात केले जाते. किती प्रकारात केले जाते? 4 प्रकारात केले जाते. हे लक्षात ठेवा. ते 4 प्रकार कोणकोणते आहेत? नंबर 1 घरगुती सर्वेक्षण. बघा NSSO कशा सॅम्पल काय सॅम्पल सर्वे नेते बघा. नंबर 1 घरगुती सर्वेक्षण. घरगुती सर्वेक्षण, घरगुती सर्वेक्षण सर्वे असतो, सिंपल सर्वे असतो. सर्व सर्वे करत नाहीत. तुम्हाला सर देशामध्ये फिरून सर्व ठिकाणी नाही. समजा 5-10 गाव आहेत, त्या 5-10 गावात एक गाव आहे समजा, एका गावामध्ये जाऊन सर्वे करायचा. कशाचा? घरगुती सर्वेक्षण करायचं आहे. घरांचा सर्वे करायचा आहे, घरगुती बाबीचा. मग काय पूर्ण गावाला गाव घेते का? घेत नाही. मग गावामध्ये काय करते? जाते ठराविक 20 कुटुंब निवडले जातात. त्या 20 कुटुंबामध्ये समजा तिथे 100 कुटुंब आहेत, त्या 100 मधले समजा 15 किंवा 20 कुटुंब निवडले जातात. तेवढ्याचा सर्वे केला, सिंपल सर्वे आहे. कोणता सर्वे आहे? सिंपल. आणि हे नमुने तयार करून देते NSSO. असं सर्वेक्षण करा, DRDचं असं करा. या सर्व बाबी नावच आहे घरगुती सर्वेक्षण. त्यानंतर नंबर 2 उपक्रम सर्वेक्षण. काही उपक्रम राबवायचा असेल, उपक्रम काही राबवायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचाही सर्वेक्षण ही कोण? NSSOच करते ना, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयच करते. हे लक्षात ठेवा. 3 नंबरचं कार्य काय बघा. हे कार्य महत्वाचे आहेत हा या ठिकाणी. 3 नंबरचं कार्य काय बघा. ग्राम सुविधा. बघा ग्राम सुविधा याचं बी सर्वेक्षण करते. महत्वाच्या बाबी आहे, ते सर्वेक्षण महत्वाचं आहे. तर 4 नंबरच्या बाबी सिंपल सर्वे आहे बरं, हे लक्षात ठेवा. 4 नंबर काय? भूमी व पशुधन धारणा. भूमी व पशुधन धारणा हे या ठिकाणी महत्वाचे. या 4 प्रकारचं हे NSSOचे या ठिकाणी हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. NSSOचे 4 विभागात कार्य चालते. किती विभागात? 4. हे लक्षात ठेवा. आता खूप सोपा भाग आहे. 4 विभाग कोणते आहेत? तर 2 विभाग दिलेले आहेत. 2 विभाग कुठे आहेत सांगा? दिल्लीला आहेत. तर 2 विभाग कुठे आहेत? तर कलकत्त्याला आहेत. मग त्या विभागाचं काय काय काम आहे? कोणतं विभाग कुठं काय काम करते हे महत्वाचं आहे. NSSOची कार्य 4 विभागामार्फत चालते. किती विभागामार्फत चालते? 4. खूप सोपं. यातले दिल्लीतला 2 तर कलकत्त्याला 2 आहे. दिल्लीमध्ये 2 आहेत तर कलकत्त्याला 2. कलकत्तेवाले काय काम करतात तर दिल्लीवाले काय काम करतात हे महत्वाचे आहेत. हे या ठिकाणी बघा. NSSOची कार्य 4 विभागात चालते. किती विभागात चालते? 4 विभागात चालते. महत्वाचा भाग आहे. यावर प्रश्न आला होता, आयोगाने प्रश्न विचारला होता. काय दिल्लीच्या विभागामध्ये 2 आहेत ना, मग 2चे काय कार्य आहेत? तर कलकत्त्यावाले 2चं काय कार्य आहे हे विचारला होता आयोगाने प्रश्न. नंबर 1 पहिला बघा. त्यातलं काय आहे? फील्ड ऑपरेशन विभाग. हे कोण करते? फील्ड ऑपरेशन विभाग म्हणजे काय? फील्डवर जाऊन काम करणे. हे कोण ठरवते? फील्ड ऑपरेशन विभाग कोण ठरवते? तर हे नवी दिल्ली. कुठून ठरते? नवी दिल्ली किंवा याला म्हणायचं फरीदाबाद. कुठं आहे कार्यालय याचं? फरीदाबाद. ठिकाण आता मुख्य ठिकाण सांगते, पण आहे कुठं? नवी दिल्लीमध्येच. फील्ड ऑपरेशन खूप सोपं आहे. फील्ड ऑपरेशन. नंबर 2 काय म्हणते बघा. समन्वय व प्रकाशन विभाग. समन्वय व काय करणे? प्रकाशन विभाग. हा बी कुठं आहे? समन्वय प्रकाशन विभाग नवी दिल्लीच. नवी दिल्ली. नवी दिल्ली हे लक्षात ठेवा. हे त्याच आहे. काय काय? समन्वय करणे, प्रकाशन करणे आणि फील्डवर काम करणे. कोणाचं काम आहे? दिल्लीवालेच. फील्डवर जाऊन करणे काम. प्रकाशन हे काऊन करतात? दिल्लीलाच काऊन करतात? सर्व केंद्राचं मंत्रिमंडळ कुठं? दिल्लीला आहे. कारण इथून चालतं, मग इथे प्रकाशन करतात. ज्या संबंधित जे आहे ते मंत्री त्या ठिकाणी प्रकाशित करतात किंवा पंतप्रधान असतील सर्व. म्हणून असं लक्षात ठेवायचं. फील्डवर बी जाऊन काम करणं कोणाचं आहे? दिल्लीवाले. मग 2 लक्षात ठेवा. आता खूप सोपं आहे. 3 नंबर काय म्हणते बघा. 3 नंबर अगदी इझी आहे. 3 नंबर सर्वे, डिझाईन व रिसर्च विभाग. आता काय काय करणे बघा. सर्वे करणे, त्याला काय देणं सांगा? डिझाईन. सर्वे, डिझाईन व त्यावर काय करणे? रिसर्च. त्यावर काय करणे? रिसर्च विभाग. हे बघा रिसर्च विभाग. रिसर्च विभाग हे कुठं आहे? तर कलकत्त्याला आहे. हे कलकत्ता या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 4 नंबर. 4 नंबर किती सोपा आहे. डाटा प्रोसेसिंग. डाटा प्रोसेसिंग विभाग. डाटा प्रोसेसिंग विभाग म्हणजे पूर्ण माहिती कलेक्ट करणे आहे ना.
एकत्रित करून ठेवणे हे कुणाचं काम आहे? कलकत्तावाल्यांचं. कलकत्तावाल्याचं सर्वे डिझाईन व रिसर्च विभाग आणि डाटा प्रोसेसिंग विभाग हे 2 काम कलकत्तावाल्याचे आहेत. तर हे 2 काम कोणाचे आहेत? दिल्लीवाल्याचे आहेत. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारे NSSOचे नॅशनल काय राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसचं हे कार्य आहे. याचं मुख्यालय दिल्लीला आहे. ना समजलं ना. तिथे तुझा 2 विभाग आहेत. त्यापैकी 2 विभाग कुठे आहेत? तर कलकत्त्याला आहेत. दिल्लीला 2 तर कलकत्त्याला 2. दिल्लीवाल्याचं काम फक्त फील्डवर जाऊन काय करणे? ऑपरेशन विभाग आणि त्याचं समन्वय किंवा प्रकाशन करणे. तर सर्वे डिझाईन कोण देते? कलकत्ता. आणि डाटा प्रोसेसिंग कोण करते? कलकत्ता करते. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारे आपण ही आता दुसरी संघटना या ठिकाणी बघितलेली आहे. दुसरं कार्यालय आपण या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाशी संबंधित ज्या बाबी आहेत, जे ऑफिस आहेत, जे कार्यालय आहेत, ज्या संघटना आहेत, त्या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी आपण आता व्यवस्थित पाहत आहोत. ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आता यातला सर्वात शेवटचा भाग राहिला तो 3 नंबरचा, अतिशय महत्त्वाचा आहे. आता यालो आपण करंटकडे. आता 2016 पर्यंत आपल्याला या ठिकाणी यायचा आहे. हाही भाग यातला अतिशय महत्त्वाचा आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. यावर प्रश्न सध्याचा विचारला जाऊ शकतो. करंटवर बी प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. तर मग 3 नंबर काय असेल? सर्वात सोपं आहे. आणखी परत एक वेळ सांगायला तुम्हाला. बघा, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय NSSOची स्थापना कधी करण्यात आली? 1950 ला. पण 1970 ला अगोदर NSS होता. तर ओ कधी आला? म्हणजे ऑफिस कधी झालं? 1970 ला झालं. हे इथून आपण याचे सर्व बाबी या ठिकाणी पाहिलेले आहेत. हा भाग पाहिजे. NSSO काय? घरगुती सर्वेक्षण, उपक्रम सर्वेक्षण, ग्राम सुविधा, भूमी व पशुधन धारणा. आणि याचे 4 कार्यालय आहेत. 2 दिल्लीला आणि 2 कुठं? कलकत्त्याला. यावर प्रश्न आयोगाने मला वाटते पाठीमागं मेन्सला का पूर्वला विचारलेला आहे. हे लक्षात ठेवा. बारकाईने याचं थोडंसं अभ्यास करा. व्यवस्थित नोट्स लिहून काढा. मी वारंवार तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. बस आता हा भाग या ठिकाणी याला क्लोज करू आपण. आता यानंतर आपल्याला बघायचे तिसरं संघटना किंवा तिसरी काय म्हणू आपण? आयोगच म्हणू. आता संघटना नाहीये. आता ऑफिस नाहीये, संघटना नाहीये. अगोदर होती संघटना, ऑफिस होतं, मग ऑफिस झालं. पण आता सरळ सरळ बघायचं आहे, आयोगच झाला. आता काय झाला? आयोगच नेमण्यात आला. हे महत्वाचं आहे. बघा मग काय आहे? तर त्याला नाव दिलं त्यांनी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. काय नाव दिलं? 3 नंबर राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग. असं आयोगच करून टाकलं. तुम्ही म्हणशाल सर मग हा घटनात्मक आयोग आहे का? नाही आहे. घटनेमध्ये याची तरतूद नाहीये. जसा वित्त आयोग आहे ना 280 आहे ना, निवडणूक आयोग आहे की नाही. त्यानंतर आपण काय बघितलं? जसे जे आयोग आहेत राज्य क्षेत्रात पाहिलं आपण, जे घटनात्मक आहेत ते घटनाबाह्य आहेत. घटनेमध्ये तरतूद आहे का? सांख्यिकी आयोगाची नाही. पण असा आयोग या ठिकाणी नेमलेला आहे. हे लक्षात. मग हे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजेच काय? NSC. हे संक्षिप्त नाव लक्षात ठेवा. अर्थशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी संक्षिप्त नाव लक्षात ठेवायचं. याला काय म्हणायचं? नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन. नॅशनल स्टॅटिस्टिकल STATISTICAL कमिशन. कमिशन COMMISSION. कमिशन. बघा लक्ष द्या. सुरुवातीला बघितलो आपण CSO केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. त्यानंतर आपण पाहिलो राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय NSSO. हे दोन्ही देण कुणाचे आहेत? कोणत्या समितीच्या शिफारसीवरून करण्यात आलेले आहेत? त्या NIC वरून केलेले आहेत, है ना. नॅशनल इन्कम कमिटी है ना, म्हणजे कोणाची देणगी आहे? PC मानून 3 सदस्य, एक अध्यक्ष, 2 सदस्य आहे, 3 जणांची. हे राष्ट्रीय उत्पन्न समितीच्याच हे दोघांची शिफारस. पण इथं शिफारस केलेली नाही. इथं काय केलं बघा. जानेवारी 2000 मध्ये, जानेवारी कधी? 2000 मध्ये. जानेवारी 2000 मध्ये डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली. कोण? डॉक्टर C रंगराजनच्या बाबतीत आपल्याला दारिद्र्यामध्ये बघायचं आहे. डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. हा आयोग, राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाकडे देशातील सांख्यिकीय व्यवस्थेचे, कोणत्या व्यवस्थेचे? आकडेवारी. हा सांख्यिकीय म्हणजे सांख्यिकीय व्यवस्थेचे म्हणजे आकडेवारी व्यवस्थेचे परीक्षण करून त्यातील कमतरता दूर करण्यासाठी, त्यातील काय कमतरता आहेत त्या कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्या. काय कराव्या? उपाययोजना सुचवाव्या. याचे काम या आयोगाकडे देण्यात आले. बघा हा आयोग यासाठी या ठिकाणी नेमण्यात आला होता. हे थोडक्यात लक्षात ठेवा. या बघा सांख्यिकी विषय घडामोडीचे सुसूत्रीकरण करण्यासाठी एका कायमस्वरूपी आयोगाची स्थापना करावी. लक्षात ठेवा. कायमस्वरूपी
आयोगाची स्थापना करावी. बघा, ही शिफारस कोण केली? हा कायमस्वरूपी नव्हता, तात्पुरता नेमला होता. आकडेवारी, ऑथेंटिक आकडेवारी, योग्य आकडेवारी येण्यासाठी काय करावं काय नाही त्यासाठी नॉमिनल आयोग नेमला. पण नंतर याच सरांनी, सी रंगराजन यांनी असं सांगितलं की राष्ट्रीय सांख्यिकी आयोग हा काय कसा स्थापन करण्यात यावा? कायमस्वरूपी स्थापन करण्यात यावा. हे थोडक्यात या ठिकाणी महत्वाचं. कायमस्वरूपी सांगितलं स्थापन करा, हा या ठिकाणी हा भाग पहा. कायमस्वरूपी सांगून दिल्याने की स्थापन करा, म्हणून विचारल्या जाऊ शकते की आपल्या देशामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी आयोग कायमस्वरूपी स्थापन करण्यात यावा याची शिफारस कोणी केली? तर डॉक्टर सी रंगराजन यांनी केली. ती शिफारस कधी केली? तर जानेवारी 2000 मध्ये केली. हा या ठिकाणचा भाग अतिशय महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि 2000 मध्ये हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. पण यांनी शिफारस कधी केली? तर ती शिफारस 2005 मध्ये केली. कधी केली? 2005 मध्ये याची शिफारस केली. आणि यांच्यानुसारच, यांच्या सांगण्यावरून लक्षात ठेवा, कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग 12 जुलै, तारीख लक्षात ठेवा, 12 जुलै 2006. कधी? 12 जुलै 2006 रोजी कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन करण्यात आला. आणि या आयोगाचे अध्यक्ष कोण करण्यात आले? तर पहिले अध्यक्ष सुरेश तेंडुलकर होते. कोण होते? सुरेश तेंडुलकर. सचिन नाही बरं, सुरेश तेंडुलकर हे होते, हे लक्षात ठेवा. हे सुरेश तेंडुलकर साहेब असतील किंवा सी रंगराजन असतील. आपल्याला दारिद्र्यामध्ये बघायचं आहे. यानंतर आता हे आज आपलं प्रकरण संपते, हा भाग पहा. आज आपलं हे प्रकरण संपते. या ठिकाणी हे प्रकरण संपल्यानंतर यानंतर आपल्याला दारिद्र्य, बेकारी व बेरोजगारी हे 2 प्रकरण या ठिकाणी बघायचे आहेत. महत्वाचे 2 प्रकरण धरू आपण. जसं पहिलं प्रकरण काय बघितलं आपण? मूलभूत संकल्पना. दुसरं काय पहा? संपत्ती याला आपलं राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. तसंच आता दारिद्र्य आणि काय बघायचंय? बेकारी व बेरोजगारी या ठिकाणी पाहायचंय. ते झालं की मग आंतरराष्ट्रीय व्यापार पाहू, व्यापार तोल व व्यवहार तोल पाहू, आणि ना सार्वजनिक वित्त व कर रचना पाहू. असे दोन प्रकरणाची गाठ बांधू एका ठिकाणी. कारण त्या दोघांचा कुठं ना कुठतरी काय असणार आहे? परस्पर संबंध असणार आहे, म्हणून हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी तिकडे 3 आहेत. काय? भारतीय बँक व्यवसाय पाहू आहे ना, त्यानंतर बघा सहकारी बँक व्यवसाय पाहू, आणि एका ठिकाणी आरबीआय बघून टाकू. 3 प्रकरण एका ठिकाणी घेऊ. असे जे परस्पर पूरक आहेत त्याचे आपण या ठिकाणी व्यवस्थित हळूहळू मी तुम्हाला ज्या क्लिप आहेत त्या सर्व क्लिप या ठिकाणी देणार आहे. यानंतर सायन्सचा भाग सुद्धा आपल्याला सुरू करायचा आहे. मी वारंवार तुम्हाला सांगत आहे, थोडंसं फीच्या बाबतीत ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं थोडंसं पालन करा. लवकर 1-2-4 दिवसामध्ये जेवढं लवकर करा तेवढं लवकर सायन्सच्या क्लिप आपल्याला या ठिकाणी सुरू करायच्या आहेत. वेळ व्हायला जाऊ देऊ नका. महत्वाचा भाग आहे या ठिकाणी. एक दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे, प्रश्नच नाही या ठिकाणी. आता पुढेही आणखीन पुढची परिस्थिती आपण आता काहीच सांगू शकणार नाही आहे ना. हा भाग पहा, हे महत्वाचं आहे या ठिकाणी. मग आता पुढची परिस्थिती सांगणं योग्य नाही. आपण आपल्या पद्धतीने आपण याचा या ठिकाणी अभ्यास करत जाऊ. मग कोण अध्यक्ष झाले? मग सांगा. 12 जुलै 2006 सुरेश तेंडुलकर हे अध्यक्ष, कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे स्थापन काय अध्यक्ष झाले, हे थोडक्यात लक्षात ठेवा. बघा, या प्रकारे या NSचे म्हणजे NSCचे कोण? NSCचे याच्यामध्ये एक अध्यक्ष, किती अध्यक्ष? एक अध्यक्ष आणि 4 काय असतात? सदस्य असतात. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग पहा. म्हणजे या ठिकाणी इथं तुम्हाला माहित झालं पाहिजे. एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतील. आयोगाचे अध्यक्ष हे बघा, आयोगाचे अध्यक्ष कसे असतील? काही अटी आहेत या ठिकाणी, काही अटी आहेत. त्या अटी तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. तर विशेष करून यांनी या आयोगाचे अध्यक्ष हे काय म्हणू आपण त्यांना? तज्ञ संख्याशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ. संख्याशास्त्रज्ञ व कोण? समाजशास्त्रज्ञ असून ते अंशकालीन अध्यक्ष म्हणून कार्य करतात. कसे कार्य करतात? अंशकालीन, बरं पूर्णकालीन नाही, अंशकालीन म्हणून ते कार्य करतात. त्यांचे किमान वय 55 वर्ष असते. किमान वय, कमीत कमी वय किती असावं त्यांचं? 55 वर्ष. त्यांचा पदाचा कालावधी किती असावा? 3 वर्ष. किंवा वय किती? 70 वर्षापर्यंत. हे लक्षात ठेवा, प्रश्न येतो. वय किती? 55 वर्ष या ठिकाणी. आणि त्यांचा पदावधी किती वर्ष? तिथून 3 वर्ष. आणि त्यांचे वय किती? 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत. हे थोडक्यात लक्षात ठेवा. या प्रकारे फेब्रुवारी 2013 पासून, कधीपासून? फेब्रुवारी 2013 पासून कोण अध्यक्ष होते? तर प्रणब सेन हे अध्यक्ष होते. कोण होते? प्रणब सेन हे या आयोगाचे अंशकालीन अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पण यानंतर 4 मे, किती मे?
4 मे 2016 पासून सध्या कोण अध्यक्ष आहेत तर राधा विनोद बर्मन नाव लक्षात ठेवा. हे विचारते चालूचा भाग आहे. सध्या कोण अध्यक्ष आहेत मग कुणाचे NSC चे आहे ना. हा भाग पहा मग कोण आहेत तर राधा विनोद बर्मन आहेत. हे लक्षात ठेवा. या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात. या संकल्पना इथे थोडक्यात लक्षात ठेवा. खूप सोपा भाग आहे. बस एवढा भाग आपण या ठिकाणी या सुरुवाती कार्यालय बघितलं. त्यानंतर काय बघितलं बघा इथे कार्यालय बघितलं आहे ना. हा भाग पहा. इथं काय बघितलं आता आयोग बघितला. मग यातली महत्वाची कोण आहे तर NIC महत्वाची आहे. या NIC ने कोणाची शिफारस केली होती दोघांची. कोण दोघ जण हे बघा हे शिफारस केली होती है ना. तर कायमस्वरूपी आयोग असावा है ना. काय राष्ट्रीय सांख्यिकी आयोग कायमस्वरूपी असावा अशी शिफारस कोणी केली प्रश्न येतो. इथेच प्रश्न बनतो. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आपल्या देशामध्ये असावा अशी शिफारस कोणी केली. C रंगराजन, सुरेश तेंडुलकर नाव येतात मग खाली आहे ना. विनोद बर्मन असं नाव टाकतात खाली. प्रणब सिंग 4च पर्याय इथंच आले. मग त्यातलं उत्तर कोण आहे तर C रंगराजन. पण अध्यक्ष पहिले कोण झाले तर सुरेश तेंडुलकर झाले. आणि सध्या कोण आहे तर विनोद बर्मन आहेत. राधा विनोद बर्मन आहेत. माझ्या मते या ठिकाणी बघा काहीतरी गडबड झाली आणि याच्यामध्ये थोडंसं जे सदस्य होते या सदस्यांनी राजीनामा दिला असं काहीतरी चर्चेत आहे. सध्या त्याच्या बाबतीत वाचन करा. गुगलवर याचं वाचन करणं सर्वात महत्त्वाचं आहे. या प्रकारचं आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे भारतातील जे मोजमाप आहे स्वातंत्र्याच्या पूर्वीचे दादाभाई नौरोजीपासून सुरुवात केलं ते आत्तापर्यंत ही सर्व पार्श्वभूमी तुमच्या समोर ठेवली. व्यवस्थित लिखाण करा. व्यवस्थित लिहा. लिहिणं महत्वाचं आहे. सर्व लिहून काढा. जसं जसं मी चर्चा करत आहे सर्व बाबींची या ठिकाणी काय झाली पाहिजे चर्चा झाली पाहिजे. तुम्ही लिहिलं पाहिजे. लिहा. लिहिल्याशिवाय समजत नाही. म्हणून NIC म्हणलं की सरळ तुमच्या समोर आलं पाहिजे CSO आणि NIC म्हणलं की सरळ तुमच्या समोर आलं पाहिजे NSS. ओ नाही ओ नंतर झालं 1970ला. पण 1950ला काय होतं NSS होतं. फक्त NSS होतं. 70ला काय झाला ओ झाला. तर केंद्रीय सांख्यिकी कार्यालय कधीचं 1954 आहे ना. हा भाग पहा. ते थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे इसवी सन इकडे तिकडे नाही झालं पाहिजे. या ठिकाणी हे थोडक्यात लक्षात ठेवा. 1950ला कोण आहे हे बघा. 1950ला कोण झालं होतं 1950 आणि इथं किती 1954ला हे बघा. पण हेच NSS एवढंच नाव होतं NSS. पण याला काय झालं ओ कधी आला 1970ला आला. हे लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग सहज तुम्हाला या बाबी या ठिकाणी लक्षात राहिल्या पाहिजे. हे लक्षात ठेवा. हा भाग सोपा भाग आहे काही अवघड नाही. म्हणून NIC ची जी शिफारस आहे CSO NIC ची शिफारस आहे NSS. परंतु NSS चं रूपांतर NSSO मध्ये 1970ला झाले आणि त्यानंतर एक आयोग नेमला. म्हणजे करेक्ट आकडेवारीसाठी असावी की नसावी यासाठी कोणाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. आणि रंगराजन सरांनी सांगितलं की बिलकुल राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग म्हणजे संख्याच्या बाबतीमध्ये स्पेशल एक आयोगच असला पाहिजे. आणि तो कसा असला पाहिजे तर तो कायमस्वरूपी आयोग असला पाहिजे. म्हणून सध्या कायमस्वरूपी आयोग या ठिकाणी आहे. पण हा घटनात्मक नाही. घटनेनुसार नाही. घटनेत याची कोणत्याही भागामध्ये कलमामध्ये तरतूद केलेली नाही. हे लक्षात ठेवा. हे या प्रकारचा हा भाग तुमच्या समोर मी आतापर्यंत ठेवलेला आहे. आता यानंतर आपल्याला महत्त्वाच्या काही बाबी आहेत. छोटे छोटे जे कन्सेप्ट आहेत महत्त्वाचे ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. फार सोपा भाग आहे. आता काही अवघड नाही. यानंतर आपल्याला फक्त 4-5 बाबी बघायच्या आहेत. काही भारतातील आता पुढचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. भारतातील काही आधारभूत वर्षाच्या श्रृंखला पाहायच्या आहेत. पुढचा पॉईंट बघा. मोडतो हे भारतातील आधारभूत वर्षाच्या श्रृंखला. आधारभूत वर्षाच्या श्रृंखला. भारतातील आधारभूत वर्षाच्या श्रृंखला या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत. बघा मी पाठीमागच तुम्हाला सांगितलं वास्तविक किंमत शिकवताना जसं आपण मौद्रिक GDP आणि वास्तविक GDP पाहिला. वास्तविक GDP मध्ये आधारभूत वर्ष मानलं जाते. त्या आधारभूत वर्षाची किंमत गृहीत धरली जाते. त्या उदाहरणात मी तुम्हाला दिलं होतं 10 रुपये किंमत आपण आधारभूत मानली होती 2001 पासून. तर लक्षात ठेवा बरं. फार महत्वाचं उदाहरण आहे ते. वास्तविक GDP मौद्रिक GDP जिथं क्लिअर होते आधारभूत वर्ष क्लिअर होते. हे महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे ते क्लिप तो त्या ठिकाणी. मग आता इथं तसंच आधारभूत वर्ष मानायचं त्या वर्षातल्या किमती काय त्याला मान्य करायच्या आधारभूत मानायच्या किमती त्या.
मग हे महत्वाचं. मग आधारभूत वर्ष आतापर्यंत राष्ट्रीय काय आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशा प्रकारे कोणते कोणते आधारभूत वर्ष मानले, आतापर्यंत किती मानण्यात आली, तर आतापर्यंत 8वं चालू आहे. 8वं कितवं 8वं बघा, फार इजी आहे, लक्षात कसं ठेवायचं. 1956 मध्ये 11 मिळवा. 1956 मध्ये जर 11 आपण या ठिकाणी मिळवले 1966 होती. परत 1966 मध्ये 11 मिळवा. 11 जर मिळवले याच्यामध्ये 1900 काय होते बघा, 1956 मध्ये 11 मिळवले किती होते, 67 होते. परत त्याच्यात 11 मिळवा किती होते बघा, इथं 78, 11च मिळवायचं. हे बघा, म्हणजे एक सोपं समजायला सांगायचं, असं काही बंधन नाही बरं, तसं एक आपल्याला लक्षात राहावं म्हणून सांगितलं हा भाग. पण इथं आता 11 मिळवू नका, या ठिकाणी 10च मिळवायचं. 1988, आता परत 11 मिळवा. 1999, परत या ठिकाणी किती लिहायचं बघा, 2006 बघा, 2006, त्यानंतर 2010 किती 10, आणि सध्याचं जे आहे 2000 कितीपासून 15 पासून, हे लक्षात ठेवा. मग इथलं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कधीच 1956चं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना का 1956च्या किमती गृहीत धरतात का, 1956च्या किमती गृहीत धरतात का, गृहीत धरत नाहीत. पाठीमागचं धरायचं, पाठीमागचं आधारभूत वर्ष, हे महत्वाचं आहे. जे आपण आधारभूत वर्ष म्हणलं ते इथं बी 67. मग आधारभूत वर्ष कोणतं मानलं, तर 1956ला बघा जे आधारभूत वर्ष म्हणलं ते 1948 आणि 49 म्हणलं. 48 आणि कोण म्हणलं, 49 म्हणलं. हे महत्वाचं आहे या ठिकाणी. आणि हा भाग पाहिजे. या वर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न कोण म्हणलं होतं, NIC राष्ट्रीय बघितलं आपण. आज 1967ला कुठलं मानलं असेल, 1960, 61. 78ला कुठलं मानलं असेल, 1970, 71. पाठीमागं जायचं 3-4 वर्ष, 4-5 वर्ष जे आहे ते, जे आधी तर आहे दिलेलं तेच बरं, याच्यात काय असं मागे पुढे नाही करायचं. हा भाग पाहिजे. 1980 आणि 81च्या किमती पाठीमागच्या आधारभूत मानल्या. त्यानंतर बघा 1993, 1994, हे बघा. त्यानंतर 2006ला कुठल्या मानल्या, तर 1999, 2000, हे बघा. तर 2010ला कुठल्या मानल्या, तर 2010ला 2004, 5, हे बघा. तर 15ला कुठलं मानायचं आहे, 15ला मानायचं आहे 2011 आणि 12, 2011 आणि 12, ही लक्षात या ठिकाणी ठेवा. यावर प्रश्नपत्रिकेत प्रश्न आला होता. आणि 2015 पासून, कधीपासून, 2015 पासून या ठिकाणी लक्षात ठेवा, या वर्ष 15 पासून काय फॅक्टर कॉस्ट महत्वाचा नाही, FC महत्वाचा नाही, तर बाजारभाव महत्वाचा आहे. कोण महत्वाचं आहे, बाजारभाव. इथून लक्षात ठेवा. आणि प्रोफेसर के सुंदरम यांच्या सल्लागार समितीने या वर्षाची शिफारस केली 2015ला. कोणी, प्रोफेसर के सुंदरम यांनी या वर्षाची शिफारस केली, आधारभूत वर्षाची. कोणी शिफारस केली, के सुंदरम यांनी शिफारस केली. हे महत्वाचं आहे. प्रोफेसर के सुंदरम यांनी या वर्षाची शिफारस केली 11-12ची, 15ला मोजताना. हे महत्वाचं आहे. प्रश्न आला होता प्रश्नपत्रिकेत, पूर्वला चेक करून बघा तुम्ही. वर्गाला काय कळलं आहे, मला वाटते का आलं आहे का, प्रश्न विचारला होता की ज्या वेळेस 2010चं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात आलं त्यावेळेस आधारभूत वर्षाच्या किमती कोणत्या वर्षाच्या आधारभूत किमती मांडल्या, त्याचं उत्तर होतं 2004-5. तर 2015चं त्यावेळेस कोणत्या, 11-12. मग आतापर्यंत किती बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हे लक्षात ठेवा या ठिकाणी. हे बघा किती झाले, 8. हा भाग या ठिकाणचं महत्वाचं आहे. बस या प्रकारे आपल्या देशामध्ये भारतातील आधारभूत वर्षाच्या श्रृंखला मांडण्याची पद्धत आहे. कसं लक्षात ठेवायचं, सोपी आयडिया. प्रत्येक वेळेस 56 मध्ये 11 मिळवा, 67 मध्ये 11 मिळवा, 78 मध्ये 11 मिळवलं काही तर हा भाग पहा. 11 नाही मिळवायचं, किती मिळवायचं, 10. एखाद्या वेळेस ओळखून घ्यायचं कसं पाठ करायचं. 78 मध्ये 10 मिळवा, 88. आता इथून सुरू करायचं. 88 मध्ये 11 मिळवा, किती झाली, 99. आता इथून पुढचा रनिंगचा भाग आहे ना, 6, 10 आहे ना, 2006 आहे ना, म्हणजे इथं सांगायचं 7, म्हणजे असं काही नाही करीत, पण एक लक्षात ठेव, 2006, 2010, 2015 चालेल. पण 2015चं ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात आलं त्यावेळेस आधारभूत वर्ष कोणत्या वर्षाच्या किमती किंवा कोणतं वर्ष आधारभूत मानण्यात आलं, याचं उत्तर लिहायचं 2011-12. हे लक्षात ठेवा. 11-12 हे विचारलं, करंटचा भाग आहे. 1, 2, 3, 4 तुम्हाला विचारले जाऊ शकतात. या प्रकारचे भारतातील आधारभूत वर्षाच्या या मांडण्याच्या या सर्व काय आहेत, संकल्पना आहेत, हे थोडक्यात लक्षात ठेवा. छोटे पॉईंट आहेत. आता मी जे लिहिणार आहे ना तुमच्यासमोर, अगदी छोटे पॉईंट आहेत, 5-5 मिनिटाचेच पॉईंट आहेत. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा भाग आपल्याला शेवटचा बघायचा आहे. त्यामध्ये भारताचे जागतिक
अर्थव्यवस्थेत काय स्थान आहे? मग जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये कोण जागतिक अर्थव्यवस्थेमधलं स्थान निश्चित करते आहे ना? हा भाग पहा. कोणती संस्था जागतिक स्तरावरची निश्चित करते ते बी आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग आपण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं मौद्रिक दरानुसार जगामध्ये कितवा क्रमांक आहे, किंवा PPP नुसार त्याला क्रय शक्ती खरेदी शक्तीनुसार आपलं कितवा क्रमांक आहे. दोनच प्रकारचं आपल्याला बघायचं आहे. मग राज्य बी बघायचे आहेत. कोण बघायचे आहेत? राज्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं. सर्व या बाबी या ठिकाणी आपल्याला इथं क्लिअर करायचे आहेत. ही थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. याच क्लिपमध्ये या सर्व बाबी क्लिअर होतील. यानंतर बघा हा भाग पहा, भारताचा GDP. आपल्याला या ठिकाणी पुढचा कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे. भारताचं काय बघायचं? GDP आपल्याला इथं बघायचं आहे. बघा पुढचा भाग, भारताचा GDP. किंवा याला GDP ऑफ इंडिया इंग्रजीमध्ये. मी संक्षिप्त मध्ये लिहालो, आता समजत जा. काय जर बघितले ना, MPSCच्या स्पर्धकांना काही सांगण्याची गरज नाही. फक्त काही कन्सेप्ट आहे, ते कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून द्यालो. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, मी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजावून सांगत आहे. अगदी सर्व काही समजावून सांगणाऱ्या प्रकरण, काही काळजी करू नका. 15ला 15 ही प्रकरण आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजावून पाहणार आहोत. काहीच काळजी करायची नाही. तुमच्याकडे या क्लिप व्यवस्थित सांभाळून ठेवा. हा भाग पहा, तुम्हाला या क्लिप या ठिकाणी माहीत झाल्या पाहिजे. हा भाग पहा. यातलं थोडक्यात आता बघा, भारताचा GDP पाहत असताना भारतात हेडलाईन GDP म्हणून घटक किमतींना मोजलेल्या GDPचा वापर केला जात होता. अगोदर कशानुसार? घटक किंमत म्हणजे काय? FC फॅक्टर कॉस्ट. त्याला काय? फॅक्टर कॉस्ट ज्याला म्हणून आपण घटक किंमत माहिती आहे? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. भूमीला खंड, श्रमिकाला मजुरी, सांगायची गरज नाही. भांडवलाला व्याज, संयोजकाला नफा आहे ना. हा भाग अगोदर यावंच आधारले होतं GDP. आणि मग GDP म्हणजे काय? आता काय सांगायची गरज? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे ना. हा भाग पहा, स्थूल देशांतर्गत उत्पाद. काय? स्थूल देशांतर्गत उत्पाद हे या ठिकाणचा अतिशय महत्वाचा भाग आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद तुम्हाला सांगा, वाढल्यानं काय फायदा होतो किंवा कमी झाल्याने काय फायदा होतो? सध्या GDP आपला वाढला का कमी आहे? कमी व्हायला लागला. काही पॉईंटमध्ये जरी कमी झालं ना, तर खूप मोठं या ठिकाणी देशातील वस्तू व सेवा निर्माण करण्याची प्रक्रिया कमी होते. याचा काय परिणाम होतो आहे ना? हा भाग पहा, काय परिणाम होतो? रोजगार वाढतो का? वाढत नाही. रोजगार मोठ्या प्रमाणात घडतो, सध्या घटत आहे. हे त्याच्या पाठीमागचे कारण आहेत. मग GDPचं काय आहे? जसं सांगा 2014-15 GDP किती आहे ना? हा भाग. मग दरडोई बी किती आहे ते बी. दरडोई म्हणजे काय आहे ना? हा भाग पहा. दरडोई म्हणजे काय? GDP सोपं आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे काय अवघड नाही, असं सोपा भाग आहे की जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाला काय करायचं? सर्व लोकसंख्येनं भागायचं. एकट्याचं उत्पन्न म्हणजे त्याला दरडोई म्हणतात. वेगळं काय? सोपा भाग आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला इथं थोडक्यात हा भाग पाहायचा आहे. मग भारताचा GDP अगोदर काय म्हणून हेडलाईनला काय म्हटलं जायचं? कशानुसार GDP कशानुसार म्हटलं जायचा? FC फॅक्टर कॉस्ट नुसार म्हटलं जायचं. बघा GDP FC नुसार मात्र जानेवारी 2015 पासून. कधीपासून? 2015 पासून जानेवारी. हा बघा मग 2015 पासून हा. त्याऐवजी मूलभूत किमतींना, कोणत्या किमतींना? प्रश्न येतो. सध्या यावर खूप चर्चा आहे, कारण GDP दर आपला खूप खाली आलेला आहे, आता खूप पडलेला आहे. आता कोरोनामुळे तर सांगूच नका, आता प्रश्नच नाही. हा भाग पहा. हा माता किती खाली येते काही नाही ज्यावेळेस आकडे. आणि हे GDP दर 3 महिन्याला जाहीर केला जातो. हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस जाहीर केला जातो. 3 महिन्याला. आणि वर्षाचा GDP वेगळा येतो. हे काही याची काळजी करत नाही. याच्यावरती आणखी तुम्हाला व्यवस्थित पुढे चर्चा होईल. काही काळजी करू नका. GDPचे काय परिणाम आहेत, आणि GDP दर कमी झाल्याने काय परिणाम आहेत, किंवा जास्त झाल्याने काय त्याचा उपयोग होतो आपल्याला, म्हणजे काय आपली आर्थिक व्यवस्था इथं अवलंबून आहे. इथं महत्वाचं या ठिकाणी. मग आता GDP म्हणजे माहिती आहे ना, स्थूल देशांतर्गत उत्पाद. आपण शिकलो, काय सांगण्याची गरज नाही तुम्हाला आहे ना. किती व्यवस्थित महत्वाचं प्रकरण. म्हणून सुरुवातीच्या कन्सेप्ट फार महत्वाचे आहेत. त्या सर्व कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला समजल्या पाहिजे, किंवा समजल्या आता सांगण्याची काही गरज नाही. म्हणजे आता कसं 2015 पासून मूलभूत किमतींना, म्हणजेच कसं GDP मोजल्या जात आहे. पण कसा मोजल्या जात आहे? ऍट बेसिक प्राइस. याच्यानुसार मोजल्या जात आहे. अगोदर बेसिक प्राइस नव्हता, मूलभूत किंमत नव्हती. अगोदर काय होता? GDP 2015च्या अगोदर काय होता? तर 2015च्या अगोदर GDP कसा मोजला जायचा? तर तो FC नुसार मोजला जायचा, फॅक्टर कॉस्ट. आता फॅक्टर कॉस्ट न याऐवजी मोजता बेसिक प्राइस नुसार, मूलभूत किमतींना मोजला जातो.
म्हणून ह्यावेळेस GDP ज्यावेळेस बेसिक प्राईसपासून मोजायला सुरुवात झाली 2015 पासून, त्यावेळेस बऱ्याच अर्थतज्ञांनी यावर टीका करायला सुरुवात केली. हे योग्य नाही म्हणलं मोजणं. त्याने सांगितले की घटक किमतींना फॅक्टर कॉस्टनुसारच मोजा, हे चुकीचं आहे म्हणले. किमती कधी वाढतात कधी वाढत नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की GDP वस्तू व सेवाची निर्मिती केल्यामुळे होतो, आहे ना. काय होतो? वस्तू व सेवाची निर्मिती केल्यामुळे बी वाढतो आणि तो आर्थिक वृद्धी दर सूचक असतो, चांगला असतो. पण असाही होतो कधी कधी GDP वस्तू व सेवाची निर्मिती होत नाही, तर त्या वस्तू आणि सेवांच्या काय किमती वाढतात, त्यामुळे बी GDP वाढतो. म्हणून काही अर्थतज्ञांनी यावर टीका केलेली आहे. हे बरोबर नाही म्हणजे. तरी पण सुद्धा कशानुसार मोजला जातो? बेसिक प्राइस म्हणजे मूलभूत किमतींनाच मोजला जातो. कधीपासून मोजला चालला? 2015 पासून मोजला चालला. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग आहे. मग आता GDPच्या बाबतीत बघायचं झालं तर तुम्ही बी सुद्धा काही माझ्याकडे वर्ष आहेत दिलेली. आता बघा इथं इकडे काय करायचं? वर्ष असा कॉलम लिहायचा, वर्ष. आणि इथं काय लिहायचं? GDP वृद्धी दर लिहायचा. हे बघा GDP वृद्धी दर. आणि इकडे दरडोई काय लिहायचं? NNI सॉरी NNI. हे बघा है ना, हा भाग पहा. नेट नॅशनल इन्कम है ना, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. दरडोई प्रति व्यक्ती. कसा? प्रति व्यक्ती, एका व्यक्तीच्या हिशाला. आता ही चुकीची आहे पद्धत, याच्यावर भरपूर टीका केली जाते. आता काय उद्योगपतीचं बी काय दरडोई तेवढंच असेल का? त्याचं काय आहे नाही. गरीबाचं कोणाचं असेल का? एवढं नसेल ना, काय मजूरदारांचं असेल का? पण आता वाटलं चला वाटून द्यायचं, कागदपत्र सर्व क्रिया आहे. पण यावर टीका केली जाते दरडोईच्या बाबतीत, चुकीची आहे पद्धत म्हणली जाते आपल्याला. हे महत्वाचं आहे. मग वर्ष काय आहेत बघा, मी आता पूर्ण वर्ष देणार नाही. 2014-15, 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19 आणि 2019-20 लिहून ठेवा फक्त जे आहे ते. या ठिकाणी बघा 7.2. त्यानंतर टक्केमध्ये जाईल, सर्व सांगायची काही गरज नाही, टक्केमध्ये आहे, सिम्बॉलमध्ये लिहा असं. त्यानंतर 7.6 आणि त्यानंतर 7.6. इथला 18चा ते अवेलेबल नाही. सध्या चर्चा चालू आहे की 5% आहे. काही जण 5% म्हणायले 19-20चा, काही जण 4.5% म्हणायले. आता हे जसं मिळेल तुम्ही त्या ठिकाणी त्याला क्लिअर करत चला. आणि इकडे दरडोई उत्पन्न आहे म्हणजे प्रति व्यक्ती 86,879 हे बघा. आणि त्यानंतर आहे 93,231. त्यानंतर आहे 1,03,219. हे थोडक्यात लक्षात ठेवा. या ठिकाणी हा भाग या प्रकारे हा भारताचा GDP आहे. मग आता हे GDP कसा कमी झाला हे त्याच्या पाठीमागची कारणं या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग ठीक आहे. आता बाकीच्यासाठी आणखीन एक क्लिप आपल्याला या ठिकाणी तयार करायला लागेल. त्या क्लिपमध्ये सर्व भाग आपल्या या ठिकाणी होऊन जाईल. ठीक आहे.